राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा काही दिवसांपूर्वी लेख जो आहे तो प्रसिद्ध झालेला होता। त्या लेखात खरं तर वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची कशा पद्धतीने घुसखोरी झाली आहे या सगळ्या संदर्भातला उल्लेख होता आणि या सगळ्या वादानंतर खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवारांवरती टीका केलेली होती आणि त्यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते असलेले विकास लवांडे यांनी थेट वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी कोणी घुसखोरी केलेली आहे त्या सगळ्यांचे फोटो व्हिडिओ जे आहेत ते समोर आणलेले होते आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेलचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत राजापूरकर यांच्याकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या बाहेर वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी घुसखोरी केली आहे त्या सगळ्यांचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। या संपूर्ण बॅनरवरती जवळपास 20 जे घुसखोर आहेत वारकरी संप्रदायांचे त्यांचे फोटो आणि त्यांची नावं देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत। वारकरी संप्रदायातली घुसखोरी शाहू फुले आंबेडकरांच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला प्रतिगामीकडे नेण्यासाठी अग्रेसर असणारे हे घुसखोर अशा पद्धतीचा आशय या बॅनरवरती आहेत आणि आपण फोटो देखील पाहू शकतो। ह्या घुसखोरांच्या यादीमध्ये गोविंदगिरी महाराज असतील, त्याचसोबत संभाजी भिडे आहेत, संग्राम भंडारे आहेत, तुषार भोसले आहेत, अक्षय भोसले आहेत, बंड्या तात्या कराडकर आहेत, रामगिरी महाराज आहेत, चारुदत्त आफळे आहेत, संजय पाचपोर आहेत, अशी ही सगळी नावं जी आहेत आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर ही सगळी मंडळी वारकरी आहेत, कीर्तनकार आहेत, परंतु यांच्यावरती काय आक्षेप आहेत ते राजापूरकर यांच्याकडनं ऐकून घेऊया। तुम्ही ही सगळी घुसखोरांची यादी तुम्ही बाहेर काढतायत, परंतु या संदर्भातले काही पुरावे तुमच्याकडे आहेत का आणि तुम्ही ही बॅनरबाजी करताय? माझं म्हणणं स्पष्ट आहे की महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली ही एक प्रकारची कीड आहे। मी स्पष्ट म्हणतो, आजही म्हणतो, म्हणजे तुम्ही म्हणाले पुरावे आहेत का तुमच्याकडे? माझं म्हणणं असं आहे की पहिल्यापासून घ्या। आता हे गौतम खट्टर काय म्हणतात की सेंट फ्रान्सिस हे आतंकवादी होते, नक्षलवादी होते करून। आता याला एका स्टेटमेंट तुम्ही कसं बघता तर धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करायचं, धर्मांधाच्या नावाखाली प्रचार करायचा आणि समाजामध्ये वितृष्ट निर्माण करायचं। त्याच्या बाजूला असले संभाजी भिडे गुरुजी महिलांनी आंबे खाले की त्यांना मुलं जन्माला येतात करून। एकंदरीत वारकरी संप्रदाय काय सांगत होता की धर्मांधापेक्षा बाहेर जाऊन म्हणजे देव हा देवाऱ्यामध्ये नाही आहे, त्या मूर्तीमध्ये नाही आहे, तर तो देव हा सर्वसामान्यांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये आहे, कष्टकऱ्याच्या घामामध्ये आहे, एखाद्या गरीबाच्या अश्रूमध्ये आहे, हा देव तिथे असतो करून। पण त्याच देवाला तिथून बाहेर काढून पुन्हा मंदिरामध्ये घालून पुन्हा धर्मांधाच्या नावाखाली त्याचं एक त्या ठिकाणी स्वरूप तयार करायचं आणि समाजाला पुन्हा त्या धर्माच्या नावाखाली वेडं करायचं, अशा प्रकारचं काम पुन्हा सुरू झालेलं आहे। ह्याच्याबद्दल पवारसाहेबांनी म्हटलं, पवारसाहेबांनी यासाठी म्हटलं कारण की कुठेतरी आज ज्यांचे वर्तन शून्य आहे समाजामध्ये अशी लोक जीवनचरित्राला कुठे न्यायचं, जीवनाला कुठल्या चरित्राला कुठे न्यायचं अशा प्रकारचं मार्गदर्शन करतात। मी सांगेन तेच ऐका, मी सांगेन तेच करा, मी सांगेन तेच खा, अशा प्रकारचं मार्गदर्शन समाजामध्ये करतायत। म्हणूनच पवारसाहेब म्हणाले की कुठेतरी घुसखोरी होते आहे, वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय। वारकरी संप्रदाय हा नव्हता, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत चोकामिया, संत सावता महाराज, संत गोरा कुमार यांचा हा वारकरी संप्रदाय होता, ज्यांनी दिलेले विचार होते महाराष्ट्राला, पुरोगामी महाराष्ट्राला। पण ते विचार मोडीत काढायचे, पुन्हा एकदा मनुवादी शक्तीने त्याच्यामध्ये प्रहार करायचा, त्याचे आक्रमण करायचं, अतिक्रमण करायचं। म्हणून मी म्हटलेलं आहे की हे असे अग्रेसर असणारे घुसखोर आहेत, हे आहेत, हे आहेत। यांच्या प्रत्येक कीर्तनामध्ये तुम्ही जर काढलं ना तर धर्माचा प्रसार कसा करायचा, धर्माचा प्रचार कसा करायचा याचंच म्हणजे सांप्रदायिकता सोडून, वारकरी संप्रदायिकता सोडून भाव तुमचा आज या सगळ्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट होते की मला धर्माच्या नावाखाली लोकांना चितवायचं आहे आणि ते चितवण्याचं काम वारकरी संप्रदाय होतं। वारकरी संप्रदाय कधीच हे केलं नाही। जो तो एकमेका करू सहाय्य अवघे जर सुपंत अशा प्रकारची भूमिका असणारा, अशा प्रकारचा मनामध्ये विचार असणारा हा वारकरी संप्रदाय होता। या वारकरी संप्रदायाने ही शिकवण समाजात दिली होती, पण कुठेतरी ती शिकवण मोडीत काढून या सगळ्यांकडनं सुपारीबाज होतोय की काय करून। याचं कारण फक्त एवढंच म्हणतो मी की तुषार भोसले हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि ते वारकरी संप्रदायाचं काम करतायत। याच्या बाजूला असं संग्राम भंडारे हे संग्राम जगताप जे अहिल्यानगरचे आमदार आहेत, त्यांच्या स्टेजवरती जाऊन हिंदू धर्माचा प्रचार करतात, वारकरी संप्रदायाचे हे तुमचे प्रवचन सुरू। याच्या बाजूला संभाजी भिडे गुरुजींच्या तर पायावरती भारतीय जनता पक्षाचे देशातले मोठे नेते डोकं ठेवतात, नतमस्तक होतात। याच्या बाजूला गौतम खट्टरांच्या प्रचाराच्या याच्यामध्ये, व्याख्यानाच्या याच्यामध्ये, प्रवचनामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार बसतात। याचा अर्थ कुठेतरी की महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये कुठेतरी या अशा प्रकारे बोंधूबाबांच्या माध्यमातून, या महाराजांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाला संपवण्याचा, वारकरी संप्रदायाला त्या ठिकाणी तोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे का, अशा प्रकारची शंका आज समाजाच्या मनामध्ये व्हायला लागलेली आहे। म्हणून पवार साहेबांच्या मताने आम्ही त्या ठिकाणी आज हा विश्वासाने हा बॅनर लावलेला आहे। ज्याला भारतीय जनता पक्षाला आक्षेप असेल त्यांनी माझ्यावरती गुन्हा दाखल करावा। परंतु या सगळ्या संदर्भात विकास लवांडे यांनी देखील यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्यांची नावं जाहीर केलेली होती। त्यानंतर मात्र त्यांना अनेक धमकीचे फोन आलेले आहेत, मेसेजेस आलेले आहेत, त्यांच्या विरोधात अनेक तक्रार जे आहेत ते राज्यभरामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात। आता तर तुम्ही थेट हिंमत करून ही संपूर्ण बॅनरबाजी करताय। नाही, अटक करा, जेलमध्ये टाका, शिक्षा द्या, या सगळ्याला शरद पवारांचे कार्यकर्ते भीत नाहीत आणि भीक घालत देखील नाही करून। विषय एवढाच आहे
अक्षयजी, की विकास लवांडीला अटक करा, राजापूरकरला अटक करा आणि रुपाली चाकणकरला मोकाट सोडा. म्हणजे अशा प्रकारची कुठेतरी आज महाराष्ट्रामध्ये संस्कृती पाहायला मिळते. म्हणजे रुपाली चाकणकर ज्या भोंदू बाबाच्या अशोक खराताच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होतात, त्याचे पाय धुतात आणि ते पाण्याचं तीर्थ स्वरूपाने पितात, त्या रुपाली चाकणकरांना मोकाट सोडा. आणि महाराष्ट्र जो वारकरी संप्रदायांचा महाराष्ट्र आहे, जो वारकऱ्यांचा महाराष्ट्र आहे, जो पुरोगामींचा महाराष्ट्र आहे, शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, तिथे जर विकास लवांडे बोलला, राजापूरकर जर बोलला तर त्याला अटक करा, फासावरती लावा. एक सांगतो, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराने या पुरोगामी महाराष्ट्राला आम्ही शिव फुले शाहू आंबेडकरांचे विचार देणार म्हणजे देणारच. आणि त्यासाठी आम्हाला फासावर जावं लागलं, जेलमध्ये जावं लागलं, गुन्हे व्हायला लागले, आम्हाला याची पर्वा नाही, कारण की वारकरी संप्रदायाला आम्ही कधीही बदनाम होऊ देणार नाही. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. वारकरी संप्रदायाला कधीच आम्ही बदनाम होऊ देणार नाही. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये जे कोणी घुसखोर असतील त्या घुसखोरांचा आम्ही कडाडून तीव्र विरोध करू, अशा पद्धतीचं मत जे आहे ते राजापूरकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.